हजारो माणसं अजून येत आहेत मी बघितलं. काल अचानक माझी प्रकृती बिघडली तरी आज या ठिकाणी हजर आहे. कारण मोदीचा पराभव करणं एकमेव उद्देश आपला आहे. लक्षात ठेवा. काल त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं त्याच्या दुप्पट या ठिकाणी आपले लोक जमलेले आहेत. या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं सोलापूरची शीट धोक्यात आहे. माड्याची शीट धोक्यात आहे. मी जाहीर करू लागलेला आहे आमदार प्रणिती शिंदे 4 तारखेला दिल्लीत गेल्याशिवाय त्याकरता सोलापुरातले हजारो श्रमिक तुमच्या पाठीशी आहेत. लक्षात ठेवा. 3-4 हजार लोक येऊ लागले चालत. काल बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर हल्ला केला. काय बोललं? 30,000 घरे आम्ही दिलो. आम्ही झक मारला. मुंबईला दिल्लीला हजारो लोकांना घेऊन गेलो. तुमचे घरचे पैसे देऊ लागला होता. अरे आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही. 19 तारखेला आले होते मोदी साहेब. मोदी साहेबांना सांगितलं 7-8 हजार रुपये सुद्धा कमवू शकतात. त्यानं 20 वर्ष महिन्याला 2100 रुपयाप्रमाणे 6 लाख रुपये कर्जफेड करण्याकरता आमच्यावर बंधन आणलं. मी त्यावेळेला मोदी साहेबांना म्हणलं आधी मागं पुढं 31 मे 2013 ही स्कीम श्रीमती सोनिया गांधीच्या सांगण्यावरला मंजूर झालेला. आणि त्यावेळेला 4.5 लाख रुपये सबसिडी होती. मोदी साहेब तुम्ही 2 लाख कमी केला आणि तुम्हाला मत द्यायचं. मत नाही सोलापूर शहर विडी आणि हैदराबाद विडी उद्योगावर बंधन केलेला आहे. मला सांगा 1,000 बिडीवर शिंदे साहेब गृहमंत्री असताना 1000 बिडीला 16 रुपये टॅक्स लागला. आता साहेबांनी जीएसटी आणला. 1,000 बिडीला 183 रुपये. आणि कसं आहे हजाराच्या पाठीमाग 1 रुपये 5 पैसे एक्साईज द्यावा. म्हणून आमचा कर्तव्य सोलापुरातील 50,000 बिडी महिला देशातले 2 बिडी महिला यांचं रोजगार धोक्यात आहे.
म्हणून आम्ही घराघरापर्यंत आमच्या कार्यकर्त्याला सोडलेला. एक 3-4 दिवसानंतर मी मैदानात असं येईल आणि या पंतप्रधान मोदीशी सुद्धा भेटायला आडम मास्तर तयार. काय सांगितलं शेतकऱ्याला? सबका साथ सबका विकास. शेतकरी टाळ्या सांगितलं मी शेतकऱ्याला हमी भाव. शेतकरी कधी दुष्काळात मरतो, ओल्या दुष्काळात मरतो. त्याला सांगितलं 2014च्या जाहीरनाम्यामध्ये मी हमी भाव देणार. महाविकास आघाडी सभा मोदी साहेब 2 वर्ष झालं शिंदे महाविकास आघाडीची सभा आहे. कोणाला कर्जमाफी केली मोदी साहेबांनी? अदानी अंबानी कोणाचा बाबा? लक्षात ठेवा. किती केलं? 17,40,000. शेतकऱ्याला 1 रुपया कर्ज माफ केलं का? किती आहे शेतकऱ्यांचं कर्ज? 18 लाख कोटी आहे. तुम्ही प्रवेश केल्याबरोबर शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याची कर्जमाफी आणि शेतकऱ्याच्या अरे याने विमाचं केलं 40,000 कोटी. विमा कंपन्याला फायदा आणि आमच्या हातात काय? मोदी साहेबांनी म्हणलं मी 80 कोटी लोकांना धान्य देता, मोफत देता. किती कार्ड रद्द केलं? 6.5 कोटी अर्ज शिवसेना कार्ड रद्द. 10 कोटी माणसं मागत आहेत त्या ठिकाणी. आज तुम्हाला मी सांगतो भगव्या कार्डावर आपल्याला रेशन मिळत नाही. मोदी साहेबांनी सांगितलं मी 25 कोटी लोकांना बेकाराच्या वर आणलं. बेकाराच्या वर आणलं तर लोकांना काय म्हणून ही निवडणूक केवळ प्रणिती शिंदे सातपुतेच्या मध्ये नाहीये. ही निवडणूक देशातली लोकशाही वाचवण्याकरता आहे. ही निवडणूक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना वाचवण्याकरता आहे. म्हणून तुम्हा तमाम लोकांना माझे हात जोडून विनंती आहे. शिंदे साहेबांना सुद्धा इतकं मत मिळालं नाही, तेवढं मत प्रणिती शिंदेला देऊन तुम्ही दिल्लीला पाठवा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.